नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती. तर आज आपण पशुपतीनाथ हे व्रत कसे करावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याची सुरुवात कशी करायची आणि त्याचा काय फायदा होतो. पशुपतीनाथ व्रत कसा केला जातो याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर आपल्याला देणार आहेत पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो, कसा केला जातो नेमका पशुपती व्रत काय आहे आणि पशुपतीनाथ व्रताची माहिती काय आहे, पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो, अशा या सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर चला मग बघूया. मित्रांनो, खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत कसं केला जातो याबद्दल माहिती देतात, पण काही माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते. त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे, कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करावे. पशुपतीनाथ व्रताची महिमा. मित्रांनो, पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण शक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हा तुम्हाला त्याची महिमा कळेल. या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि व्रत केल्याने तुमची रखडलेली कामं सहज पूर्ण होतील. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथच्या चरणी जाताल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपासकाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात, असे शिव महापुराणांमध्ये सांगितले आहे. तर पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावा. मित्रांनो, पशुपतीनाथ व्रत करणाऱ्यांसाठी कोणताही महिना आणि निश्चित नाही. तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्याही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता. कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष असो, हा दिवस फक्त सोमवारचा असावा. लक्षात ठेवा, पशुपतीनाथ व्रत हे कोणी करू नये. आणि मित्रांनो, देवाचे देव महादेव स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत. या जगातील सर्व प्राण्यांचे देवतांचे नाथ आहेत, म्हणून त्यांना ते कधीच त्यांना वाटणार नाही की माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे. म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहे अशा लोकांनी हे व्रत करू नका, कारण की त्यांना त्रासदायी ठरू शकते. पशुपतीनाथ व्रत कोणी करू शकतो, कोणती व्यक्ती हे पशुपती व्रत करू शकतात. तर पशुपतीनाथ व्रत हा कोणीही केला तरी चालतो, म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात. पण महिलांनी जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते, पण हेही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालेल. पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य. तर पशुपतीनाथमध्ये कोणते साहित्य लागते. पूजेचे ताट आणि कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन, अक्षदा, बिना तुकडे पडलेली तांदूळ, बेलाचे पाणी आणि धोत्र्याचे फळ आणि तांब्याचाच तांब्या शक्यतो घ्या, कारण की त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी आणि विधी. सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. मित्रांनो, लक्षात ठेवा की बरेच लोक त्याच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फुलं ठेवतात. अशा कोणत्याही नियम नाही. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही, कारण देवाचे देव महादेव भोलेनाथ आहे. त्यांना या गोष्टीची गरज नाही, फक्त तो भक्तांचा प्रेम बघतात. पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा की 2दा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा, म्हणजेच सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल. मित्रांनो, मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये आपली पहिली पूजा करणार आहात तेच पूजा बाकीच्या 4ही पूजा कराव्यात, त्याच मंदिरामध्ये झाल्या पाहिजेत. अशा मंदिरात जावा की जिथे तुम्हाला पशुपती व्रताची पूजा करता येईल, अशा मंदिरात तुम्ही जावा. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनात उपवासाची संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येतात असे असतात, पण त्यामुळे त्यांना वाहिलेले फुले, बेल, पाने शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा की केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा. पूजा करताना
करताना कोणतीही घाई करू नका. शांततेने पूजा करून घ्या. पूजा करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप चालू ठेवा. त्यानंतर शिवलिंगाचा अबीर, गुलाल, कुंकुम, अष्टगंध, लाल चंदन, पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्या. यानंतर बेलाचे पाने, धोत्र्याचे फुलं किंवा आणलेले सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाका आणि देवाच्या पाया पडाव्या. त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे. पशुपती व्रताची सायंकाळची पूजा कशी करायची हीच आधी मी सकाळची सांगितली, आता संध्याकाळची सांगते. सायंकाळी पूजा करतेवेळी तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यायचे आहे. 6 दिवे न्यायचे आहे. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा. लागलेले शक्यतो असे घ्या की सकाळी ज्या मंदिरात पूजा केली जाते त्या मंदिरातच सायंकाळी ही पूजा करावी लागेल. शिवलिंगाचे पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावलेले व उर्वरित राहिलेले 1 दिवा तुमच्यासोबत ठेवा. म्हणजे 5 तिथे ठेवायचे आहे आणि 1 तुमच्यासोबत घ्यायचा आहे. तुमच्यासोबत ठेवावा लागेल. त्यानंतर देवाला आणलेले नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवा आणि देवाला नमस्कार करावा. मनातली इच्छा देवाला सांगावी आणि नंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोरच राहू द्या आणि 1 हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल आणि तो घरी आणायचा आहे. घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घरच्या दारात आणलेला 1 दिवा उजव्या हाताला दिवा लावलेला आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा आणि जो मेन गेट आहे, आपला दरवाजा आहे, तिथेच उजव्या बाजूला हा दिवा ठेवून दिवा लावायचा आहे आणि प्रवेश करताना उपवास सोडण्यापूर्वीच मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा. हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही, तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्याही 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी. नंतर तुमची पशुपती व्रत संपन्न होईल. पशुपती व्रताची त्यानंतर घरी येऊन तुम्ही आरती करू शकता. पशुपतीनाथ व्रताची आरतीसुद्धा तुम्ही करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हे पूर्ण 4 सोमवार करायचे आहे. शेवटच्या 5व्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचे आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू आणि मी श्री शंभूच्या चरणी रुजू करते. नमस्कार.